tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गुजरात एक्सप्रेस वेगावर स्वार होत असताना मितेश दरबार आणखीन एक वेगवान चेंडू, परंतु त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय, उत्तर देण्याचा प्रयत्न, परंतु उत्तर दिलंच आहे. गणेश साळवी आहेत त्यांच्या बॅटमधून येतोय चौकार. गणेश साळवी बॅटिंग करतायत. यावेळेला आक्रमण करताना पाहायला मिळाले, पुण्याचा ब्रँड पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि आपली छाप सोडली आहे. गणेश साळवी, गणाभाऊ, सिक्सर. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु बॅटिंग या ठिकाणी छाप सोडण्याचा प्रयत्न. एक चौकारही आलाय गणेश साळवी यांच्या बॅटमधून आणि एक षटकारही. याही वेळेला आक्रमण, गणेश साळवी ऑन फायर, सिक्सर. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर, षटकार. धन्यवाद डीजे. गणेश साळवी यांनी मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. 41 पाहिजेत. पुन्हा एकदा आक्रमण, वाह, गणेश साळवी यांच्या बॅटमधून आणखीन एकदा बॉल निघालाय, सीमा रेषा पार. गणेश साळवी, गणाभाऊ, चर्चा. यावेळेला फटका तर चांगला आलाय, पाहूया किती लांबवर जाताना पाहायला मिळेल. आणि गणेश साळवी यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका, 4 धावा. आज दहशत गणाभाऊंची. यावेळेला आणखीन एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना बॉल नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या बाहेर फेकलाय. वाह, गणाभाऊ, षटकार. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉल, सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. जय गणेश सांगवीचे शिवा कांबळे सर देखील आवर्जून उपस्थित आहेत. पुष्पराज यांच्याकडून झालं होतं. नंदू, यावेळेला फटका खेळलाय, हवे जाईल, पाहूया त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, परंतु नाही, तिकडे बॉल अडवला जातोय. आणि गणेश साळवी यांचं कौतुक होईलच होईल. मी सगळ्यांना विनंती करेल, गणेश साळवी यांच्यासाठी 47 धावांची खेळी केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि मॅच